नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज सकाळ सकाळ आलतो आपण मळ्यामध्ये. तर आंब्याच्या झाडाला आंबे लागले होते. मग बघावं म्हटलं निबार झालेत का नाही, तर आंबे अजून निबार झाले नव्हते. भावानं पहिली माणसं म्हणत होते की आजीनं जर आंब्याचं झाड लावलं तर नातूला आंबे खायला मिळतात. तर भावानं हे झाड मीच लावलं होतं आणि मीच आंबे खातोय. तर महत्वाचं म्हणजे हे झाड देशी आंब्याचं आहे. भावानं जांभळ्याच्या झाडाला पण जांभळं लागण्यास सुरुवात झाली आणि महत्वाचं म्हणजे यावर्षी पाऊस काळ कमी होता, परंतु झाडाला भरपूर प्रमाणात मोहर लागला होता. तेवढा चिमणीनं झाडावर घातलं, हे घट्ट बघितलं आणि थोडासा विचार केला. मी म्हटलं एवढं चांगलं इंजिनियरला सुद्धा बांधणं शक्य नाही. दुसरं महत्वाचं काम म्हणजे आपल्याला उन्हामध्ये मका पसरवायची होती. मग पावसाच्या बेहण्यानं आपण ओलीच मका काढून घेतली होती, त्यामुळे वाळवणं फार गरजेचं होतं. मग अशा पद्धतीने मका वाळवण्याचं काम चालू होतं. त्यानंतर घरी आलो आणि रामफळच्या झाडावर बघितलं तर रामफळ एक पिकलेला दिसला होता. मग मागच्या 2 दिवसात पक्षीने 2 रामफळ खाऊन संपवली होती. मग पक्षाला म्हटलं आता थोडंसं थांबा, आता मला खाऊ द्या. मी झाडावर चढलो आणि रामफळ एवढं काढून घेतलं. तर आपल्याला वैरण बारीक करायची होती. मग लाईट जायच्या अगोदर आपण वैरण बारीक करून घेतली. तर भावानं ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो तेवढं नक्की करा.